मी स्वतः केलेलं आहे. 1965 गोळे लागले, 3 गोळ्या लागल्या तरी वाचलो. मी ठरवलं की आता हा माझा पुनर्जन्म आहे. आता हा नवीन जन्म गाव, समाज आणि देशाची सेवा करायची असा निर्णय घेतला. आणि मी व्हॉलंटियर पेन्शनदार झालो आणि व्हॉलंटियर पेन्शनवरती आलो. लग्न केलं नाही, कारण आधी ठरवलं होतं की सगळं आयुष्य गाव, समाज आणि देशाची सेवा करायची. लग्न करावं तर चूल बटाणं तुळ जाईल, मला धोका दिसायला लागला. म्हणून मी ठरवलं नाही करायचं लग्न. लग्न सगळेच करतात, पण कोणीतरी वाहून घेतलं पाहिजे. देशासाठी, समाजासाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. ते भेट मिळालं त्याचं कारण आहे की मी जीवनाचं ध्येय ठरवलं, गावात आलो आणि गावामध्ये नसबंदी, फॅमिली प्लॅनिंग, नशाबंदी, चराईबंदी, जनावर उघड्यावर सोडायचे नाही, कुऱ्हाडबंदी, श्रमदान. प्रत्येक घरातल्या एका माणसाने महिन्यातून 2 दिवस श्रमदान करायचे, हे रूल केला. आणि राळेगण सिद्धीमध्ये त्याच्यावर खूप प्रभाव पडला. आणि मग त्याचं अनुकरण लोकांनी केलं. नसबंदी, नशाबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, श्रमदान. प्रेरणा माझ्या जीवनात त्यासाठी झाला. सुरुवातीला मी पाकिस्तानच्या लढाईमध्ये हमला झाला, माझ्या बरोबरचे सर्व लोक संपले, मी वाचलो. ते कपाळावर 3 गोळ्या लागल्या, 25 सेकंद गोळ्या लागल्या तरी मी वाचलो. मग मी ठरवलं की ईश्वराची कृपा आहे, काही ईश्वरला काहीतरी करून घ्यायचं. म्हणून मी लग्न केलं नाही, जे पण जीवन अर्पण केलं गाव, समाज आणि देश. आज माझं वय झालं 89 वर्ष. करत राहायचं विभागाने मी न मागता, मी मागितलं नव्हतं, पण त्यांनी हे सगळं आमचं काम पाहिलं होतं, गावाने केलेलं काम पाहिलं होतं. आणि त्यांनी म्हटलं होतं की हे एक जवान गावात आल्यानंतर कसं काम करतो, हे म्हणून त्यांनी त्याला रणगाडा एक तोफा बक्षीस म्हणून कोणी मागितलं नव्हतं, कोणाला काही घ्यायचं नव्हतं, पण भारत सरकारने तोफा म्हणून दिला, भेट म्हणून दिला. आता हे गावगावचे लोक दर दिवस येतात, पाहतील, प्रेरणा घेतील, आपल्या गावात काम करतील.